ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ओम शांति शांति शांति। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। नारद भक्तिसूत्र या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मागच्या वेळेस आपण बघितलेलं आहे 56 सूत्रापर्यंत बघितलेलं आहे। 56व्या सूत्रात नारद ऋषी काय म्हणतात, गौणी त्रिधा गुणभेदात आर्तादी भेदात वा, हे सूत्र अगोदरचं होतं आणि त्या सूत्राच्या संबंधामध्येच आजचं सूत्रसुद्धा कनेक्टेड आहे। इथे म्हटलं आहे की गौणी त्रिधा, भक्ती कशी आहे, गौणी आहे आणि 3 प्रकारची आहे। गुणभेदात तमोगुण रजोगुण सत्वगुण आणि आर्तादी भेदात वा, आर्त जिज्ञासू अर्थार्थी हे आपण बघितलं। तर आता या पुढच्या सूत्रामध्ये काय म्हणतात नारद ऋषी, उत्तरस्मात् पूर्वपूर्व श्रेयाय भवती, म्हणजे याचा अर्थ आहे पूर्वीचा प्रकार पुढच्या प्रकारापेक्षा श्रेष्ठ होत जातो। म्हणजे इथे पूर्वीचा प्रकार आणि पुढचा प्रकार या 2 गोष्टी लक्षात ठेवा। आता पूर्वी म्हणजे मागच्या सूत्रामध्ये आपण काय बघितलं, पूर्वीचा प्रकार हा श्रेष्ठ होत जातो। तिथे गौणी त्रिधा गुणभेदात आर्तादी भेदात वा म्हटलं आहे। आता या सूत्रामध्ये गौणी भक्ती म्हटलं आहे। याच्या पूर्वी आपण काय बघितलं, पराभक्ती। तेव्हा पराभक्ती ही गौणी भक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे। गौणी भक्ती म्हणजे वैदी भक्ती, विधिवत होणारी भक्ती, म्हणजे भक्तीची पहिली पायरी, तिथून आपली भक्ती सुरुवात होते। आपण मंदिरात जातो, आपण प्रार्थना करतो, आपण तिथे बसतो, हे सगळं होतं। पण ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जेव्हा आपण जातो, जेव्हा आपल्याला पराभक्ती प्राप्त होते, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची गरजच राहत नाही। म्हणून म्हटलं आहे की याच्या पूर्वीची जी पराभक्ती होती ती ह्या गौणी भक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे। मग आता गुणभेदात म्हटलेलं आहे, तर इथे सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे 3 गुण सांगितलेले आहे। तर पूर्वीचा काय आहे, सत्वगुण आहे। म्हणजे सत्वगुणी भक्ती ही रजोगुणी भक्तीपेक्षा आणि तमोगुणी भक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे। कारण सात्विक भक्त हा भगवंताच्या अगदी जवळ असतो, त्याच्या मनामधले सगळे विचार शांत झालेले असतात, त्याच्या वासना कामना कमी झालेल्या असतात आणि म्हणून तो भगवंताच्या जवळ असतो। म्हणून सत्वगुणी भक्त श्रेष्ठ इथे म्हटलेलं आहे। त्या भक्तीमध्ये पण 3 प्रकार सांगितले आहे। तर तमोगुणी भक्त भगवंतावर जोर करतो, म्हणजे जोर करून तो आपल्या मागण्या पूर्ण करतो, कारण त्याला स्वतःची जास्त काळजी असते। भगवंतावर प्रेम असण्यापेक्षा स्वतःवरच जास्त प्रेम असते, त्याला स्वतःसाठी भगवंत पाहिजे असतो। रजोगुणी भक्तसुद्धा देवाणघेवाण करतो, तो म्हणतो मी तुला देतो तू मला दे। तमोगुणी भक्त फक्त मागतोच, देत काही नाही। रजोगुणी भक्त म्हणतो की आपण देवाणघेवाण करूया, मी तुला हे देतो तू मला त्या बदल्यात काहीतरी दे। पण सत्वगुणी भक्त मात्र भगवंताकडून कसलीच अपेक्षा बाळगत नाही, तो फक्त भगवंतावर प्रेम करतो। म्हणून सत्वगुणी भक्त हा श्रेष्ठ आहे। कालीपद घोष हा तमोगुणी भक्त होता, खूप वाईट व्यसनं होती, दारू प्यायचा, बायकोला किती मारझोड करायचा, बायकोवर अत्याचार करायचा। आता हा कालीपद घोष जेव्हा भगवान श्री रामकृष्णांकडे आला तेव्हा पण तो म्हणाला की मला इथे दारू मिळेल का, आणि इथे दारू मिळेल पण इथले दारू काही तुला सहन होणार नाही, ही एकदा नशा चढली की कधी उतरू शकत नाही। आता त्याला वाटलं की खरोखरच आपल्याला इथे दारू मिळणार, पण ती दारू होती
भक्तिभावाची दारू होती, ती भगवंताची नशा होती, ती काही साधारण नशा नव्हती. आणि एकदा बोटमध्ये जाताना भगवान श्री रामकृष्ण होते, कालीपद घोष होते आणि अजून एक दोन भक्त होते. आता कालीपद घोषानं भगवंताचे दोनही पाय धरले, श्री रामकृष्णांचे पाय घट्ट धरून बसला आणि म्हणे, तुम्ही मला वचन द्या की माझ्या मृत्यूच्या वेळेस तुम्ही येऊन मला घेऊन गेले पाहिजे. त्यावेळेस मग मला सर्वत्र अंधकार दिसेल, तिथे कोणीही असणार नाही. हे सगळे माझे नातेवाईक, बायका, पोरं, हे कुणीही तिथे येऊ शकणार नाही. मला सगळीकडे अंधार दिसेल. तेव्हा तुम्ही एका हाती कंदील घेऊन दुसऱ्या हातानं मला तुम्ही उचलून घेऊन जा. अरे होऊन जाईल, काही काळजी करू नको, जगन्माता ठरवेल. पण काही केल्या ठाकूरांचे पाय सोडीच ना. बघा, याला म्हटलं आहे तमोगुणी भक्त. हा भगवंतावर जोर करतो, नाही तुम्ही मला हा वर दिलाच पाहिजे, त्याशिवाय काय मी तुमचे पाय सोडणार नाही. तेव्हा ठाकूरांना म्हणावं लागलं की ठीक आहे ठीक आहे, होऊन जाईल. म्हणजे बघा, तमोगुणी भक्त जोर करून भगवंताकडून वरदान प्राप्त करून घेतो, असा तमोगुणी भक्त असतो. तर हे भक्ताचे 3 प्रकार सांगितलेले आहे. तर त्यामध्ये म्हटलं आहे की पूर्वीचा भक्त म्हणजे सत्वगुणी भक्त हा तमोगुणी आणि रजोगुणी भक्तापेक्षा चांगला असतो. तो भगवंतावर प्रेम करतो. तो इवन मुक्तीची सुद्धा अपेक्षा करत नाही की मला मुक्ती मिळाली पाहिजे की मला ज्ञान मिळालं पाहिजे. जशी भगवंताची इच्छा, भगवंतावर प्रेम करणं हेच माझं कर्तव्य आहे. म्हणून म्हटलं आहे की तो श्रेष्ठ आहे सत्वगुणी भक्त, पूर्वीचा भक्त. मग आर्तादी म्हटलं आहे. आता आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी हे 3 इथे घेतलेले आहे. आता आर्तो भक्त श्रेष्ठ म्हटलं आहे. बघा, कारण पूर्वीचं आहे, जे पूर्वीच्या गोष्टी श्रेष्ठ होत जातात. आता आर्तो, जिज्ञासू आणि अर्थार्थी यामध्ये आर्तो भक्ताला श्रेष्ठ का म्हटलं आहे? कारण आर्त भक्त काहीतरी करतो, तो भगवंताला प्रार्थना करतो. तो भगवंताला प्रार्थना करतो की भगवंता माझे दुःख दूर करून दे. म्हणजे त्याला हे कळतं की ह्या जगामध्ये दुःखच आहे आणि ह्या जगामधले दुःख फक्त भगवंत एकमात्रच दूर करू शकतो, एवढं ज्ञान तर त्याला असतं ना. जेव्हा तो संकटात सापडतो तेव्हा तो भगवंताला आळवतो. गजेंद्र मोक्ष भागवतामध्ये आहे. जेव्हा मगरीने गजेंद्राचा पाय धरला तलावामध्ये, तेव्हा गजेंद्राला माहिती होते की आता आपल्याला भगवंतच वाचवू शकतात. त्याने भगवंताचा धावा केला आणि शेवटी गजेंद्राला भगवान नारायणांनी वाचवलं. जे त्याला माहिती असतं की भगवंतच एकमात्र आहे की आपल्याला वाचवू शकतात. म्हणून त्याच्या मनामधले हळूहळू भगवंताविषयीची भक्ती वाढत जाते. मग त्याला वाटतं की सगळ्यात मोठं दुःख म्हणजे मृत्यूच आहे. आता जन्ममृत्यूच्या पलीकडे घेऊन जाण्यासाठी भगवंताला तो प्रार्थना करतो. म्हणजे शेवटी संसारापासून मुक्त होण्यासाठी तो प्रार्थना करतो आणि मग तो बाकी कोणत्याही वासना किंवा आसक्ती ठेवत नाही. मग तो खरा खरा भक्त बनतो. आता जिज्ञासू तो आयुष्यभर तर्क करत राहतो, नुसते प्रश्न विचारत राहणार. ते स्वर्ग कुठे आहे, ते मग मेल्यानंतर काय होतं आणि खरोखर ईश्वर आहे का, म्हणजे नुसते तर्क कुतर्क करण्यामध्ये तो आपलं आयुष्य खर्च करतो. काहीच करत नाही, काही करत नाही. पण त्याच्या मनामध्ये खूप गोंधळ असतो, त्याचं कधी समाधानच होत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी काही शब्दामध्ये सांगण्यासारख्या आहे, या अनुभवाच्या गोष्टी आहे. पण त्याला कधीच समाधान वाटत नाही. मग तुम्ही भगवंताला बघितलं आहे का? मग तुम्ही बघितलं असेल तर मग मला दाखवून द्या. आता अशा प्रकारचे तर्क करून काही होतं का? स्वतः साधना केल्याशिवाय काही कोणी भगवंत दाखवून देऊ शकतो का? पण हा भक्त नुसते तर्क करतो. म्हणून याला म्हटलं आहे जिज्ञासू. आणि अर्थार्थी, त्याला वाटते की आपल्याला पैसे मिळाले की आपल्याला खूप मजा मिळेल, ह्या जगामध्ये खूप आनंद मिळेल. म्हणजे तो भ्रमात असतो. त्याला वाटते की पैशामुळे सगळे काही आनंद आपल्याला खरेदी करता येतात. भगवंताने आपल्याला पैसे दिले की झालं,
मग भगवंताची गरज नाही, कारण त्या पैशामुळे आपण या जगामधले विषय भोगू शकतो. म्हणजे याची भक्ती पण निकृष्ट आहे आणि जो जिज्ञासू आहे त्याची पण निकृष्ट आहे. फक्त आरतो आहे त्याची भक्ती श्रेष्ठ आहे, कारण तो एक दिवस भगवंतापर्यंत पोचणार. म्हणून इथे म्हटलं आहे की उत्तरस्मात पूर्वपूर्वाश्रयाय भवती. म्हणजे पूर्वीचा प्रकार पुढच्या प्रकारापेक्षा श्रेष्ठ होत जातो. जे आता कारण आपण आता गौणी भक्ती किंवा वैदिक भक्तीबद्दल चर्चा करत आहोत. सुरुवातीला आपण पराभक्ती बघितली. ती पराभक्ती प्राप्त करून घेण्यासाठी ही सगळी साधनं आहे. म्हणून या साधनापेक्षा ते साध्य आहे ते केव्हाही श्रेष्ठच राहणार आहे. गौणी भक्तीद्वारे पराभक्ती प्राप्त करून घ्यायची आहे, म्हणजे पराभक्ती श्रेष्ठ आहे. ती पराभक्ती प्राप्त करून घेण्यासाठी गौणी भक्ती एक साधन आहे. म्हणून त्या साधनापेक्षा साध्य केव्हाही श्रेष्ठच राहणार आहे. हेच आपल्याला या सूत्रामध्ये नारद ऋषी सांगत आहे. त्यानंतर आहे अन्यस्मात् सौलभ्यम भक्तौ. तर इथे इतर मार्गांपेक्षा अन्यस्मात् सौलभ्यम भक्तो म्हणजे भक्ती मार्ग हा सोपा आहे. याच्या अगोदर पण नारद ऋषींनी आपल्याला सांगितलेलं आहे की कलियुगासाठी भक्ती मार्ग हा सोपा आहे इतर मार्गांच्या तुलनेत. कारण ह्या कलियुगामध्ये आयुष्य फार कमी असतं. मनुष्य योग साधना करू शकत नाही, त्याचा देहबोध जात नाही, त्यामुळे वेदांत साधना करू शकत नाही. पण भक्ती काय आहे? स्वाभाविक आहे. आता जी गोष्ट स्वाभाविक आहे म्हणजे जी गोष्ट आपल्याकडे आहे. आता आपल्याकडे काय आहे? प्रेम आहे. ह्या प्रेमामुळेच हे संपूर्ण जग चाललेलं आहे. ह्या जगामध्ये जर प्रेम नसतं तर ही भगवंताची सृष्टी चालूच शकली नसती. त्या बघा, एखाद्या पक्षी जेव्हा पिलाला जन्म देते तेव्हा त्या पिलाची किती काळजी घेते. म्हणजे त्या पक्षाच्या हृदयामध्ये पण प्रेम आहे. मांजरीची पिलं बघा, ती मांजर तोंडात घेऊन त्या पिलांना लपवून ठेवते. म्हणजे त्या पिलांवर ती मांजर किती प्रेम करते. सगळ्या मांजरीपासून दूर ठेवते, त्यांचं रक्षण करते. आता हे प्रेम भगवंताने दिलेलं आहे. हे प्रेम जर हृदयामध्ये नसतं तर आईवडिलांनी मुलांची काळजी घेतलीच नसती, जन्माला बरोबर सोडून दिलं असतं आणि हे जग चालूच शकलं नसतं. म्हणजे हे प्रेम जन्मापासूनच भगवंताने आपल्या हृदयामध्ये दिलेलं आहे. हे प्रेम आपल्या हृदयामध्ये आहे. आता फक्त काय आहे? ते प्रेम आहे, त्याची फक्त दिशा बदलून द्यायची आहे. कारण हे स्वाभाविक आहे आणि सगळ्यांमध्ये असते. फक्त आपण ठराविक लोकांवर प्रेम करतो, हाच फरक आहे. ज्ञानामध्ये बुद्धी पाहिजे. आता सगळेच काही बुद्धिमान नसतात. सगळ्यांनाच काही वेदांताची तत्त्व समजत नाही. मग त्यांना मार्ग कोणता? त्यांना मार्ग भक्तीचाच. कारण भगवंत सगळ्यांचा स्वीकार करतो, कुणाची अवहेलना करत नाही, कुणालाही दूर टाकत नाही. तेव्हा प्रेम किंवा भक्ती हा असा एक मार्ग आहे की सगळेजण ह्या मार्गानं जाऊ शकतात. एक काही अधिकाराची गरज नाही. कारण प्रेम आपल्या हृदयात आहे. आपण पत्नीवर, मुलांवर, भावावर, नातेवाईकांवर, ह्या जगावर प्रेम करतोच ना. तेव्हा आपल्याला प्रेम काही निर्माण करावं लागत नाही. ते प्रेम ऑलरेडी आपल्यामध्ये भगवंताने दिलेलंच आहे. आपल्या हृदयामध्ये ते प्रेम दिलेलंच आहे. एखादा पोलीस ऑफिसर असेल, तो त्याच्या ऑफिसमध्ये जे क्रिमिनल आहे, जो गुन्हेगार आहे, त्यांच्याशी कठोर वागणूक करत असेल, पण घरी आल्यानंतर मात्र आपल्या बायको मुलांशी तो अगदी प्रेमानं वागतो. ड्युटी करताना त्याला कठोर व्हावं लागतं, पण घरी आल्यानंतर त्याचं आपल्या कुटुंबियावरचं प्रेम स्वाभाविक असतं. तिथे तो तेवढा कठोर राहत नाही. बाहेर सगळेजण त्याला घाबरतात, पण त्याचा स्वतःचा मुलगा त्याला घाबरत नाही. तो त्याच्या मांडीवर बसतो, त्याच्या मिशीवर, दाढीवर हात फिरवतो. त्याला बापाची भीती वाटत नाही. अरे आपला बाप तर पोलीस अधिकारी आहे, खूप कठोर आहे, पण तो त्रास कुणाला देतो?
जे गुन्हेगार आहे त्यांना, स्वतःच्या घरी तो कुणाला त्रास देत नाही. म्हणजे हे प्रेम आहेच, पण ह्या प्रेमाला आपण काय केलेलं आहे, विभाजित करून टाकलेलं आहे. कितीतरी गोष्टीमध्ये हे प्रेम आपण विखुरलेलं आहे. आता बघा, स्वार्थी प्रेम ते प्रेमच आहे, पण त्या प्रेमाला आपण कसं केलं आहे, स्वार्थी केलेलं आहे. मला कुणाकडून जर काही मिळत असेल तरच मी त्याच्यावर प्रेम करेल. आता बघा, इथे प्रेम आपलं दूषित झालेलं आहे. तुम्ही प्रेम कुणावर करता? जी व्यक्ती तुम्हाला मदत करते त्याच्यावरच तुम्ही प्रेम करता. जी व्यक्ती त्रास देते त्याच्यावर तुम्ही प्रेम करत नाही. म्हणजे इथे स्वार्थ आला की मला काहीतरी मिळत असेल तरच मी प्रेम करेल. शिक्षक विद्यार्थ्यांवर प्रेम करतात, पण फक्त हुशार आणि श्रीमंत विद्यार्थ्यांवर. कारण हुशार विद्यार्थी पास झाले, चांगले मार्क घेऊन तर शिक्षकाचे नाव होते. श्रीमंत असेल तर शिक्षकाला बक्षिसं मिळतात. म्हणून तो प्रेम सगळ्या विद्यार्थ्यांवर समान प्रेम करत नाही. तिथे स्वार्थ आहे. जे श्रीमंत आहे, हुशार मुलं आहे, त्यावर जास्त प्रेम करतो, कारण त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा असते. म्हणजे बघा, जिथे स्वार्थ आहे तिथेच आपण प्रेम करतो आणि प्रत्येक ठिकाणी आपला स्वार्थच दिसतो. बरेचदा मुलं आईवडिलांवर खूप प्रेम करतात, पण एकदा लग्न झालं की मग त्यांची नजर सगळी असते त्यांच्या प्रॉपर्टीवर. आता त्यांची प्रॉपर्टी आपल्याला कशी मिळेल? मग आईवडिलांना त्रास देतात, विकून टाका, माझ्याजवळ या, माझ्याजवळ राहा, तुम्हाला कशाला पाहिजे, मी घेतो काळजी. कारण आईवडिलापेक्षा आता त्यांची संपत्ती जास्त महत्त्वाची झालेली आहे. आत्तापर्यंत आईवडिलांवर प्रेम होतं, आता संपत्तीवर प्रेम आहे, कारण ही संपत्ती माझ्या मुलांसाठी उपयोगात येणार आहे. म्हणजे बघा, हे प्रेम आपण कसं विखरून टाकलं. दुसरं प्रेम असते पॉझेसिव्ह, म्हणजे गुलामी वृत्ती असते. मी प्रेम करतो, पण मी ज्याच्यावर प्रेम करतो तो माझा गुलाम होऊन राहिला पाहिजे. त्यानं माझंच ऐकलं पाहिजे, इतरांशी कुणाशी त्यानं मिसळू नये. आता बरेचदा आपण बघतो कुटुंबामध्ये, तुमची पत्नी असेल तर तुमची पत्नी आहे म्हणून ती काही तुमची गुलाम नाही. तुम्ही तिच्यावर सगळी बंधनं लादू शकत नाही. नाही, तू माझी पत्नी आहे, तू घरातच राहिली पाहिजे, तू दरवाजाच्या बाहेर जायचं नाही, कुणाशी बिलकुल बोलायचं नाही, कुणाशी काहीच व्यवहार करायचा नाही. आता अशा प्रकारचे निर्बंध लादणं म्हणजे माझी पत्नी म्हणजे माझी प्रॉपर्टी असा तो ठरवतो. माझे मुलं म्हणजे माझी प्रॉपर्टी, ते माझे आहे. म्हणजे तिथे मी आणि माझं आलंच. ही माझी मुलं आहेत, मी म्हणेल तसंच त्यांनी वागलं पाहिजे. एखादा मुलगा म्हणाला की नाही मला संन्यास ठेवायचं आहे, नाही नाही तू संन्यास ठेवू शकत नाही, मी म्हणेल तसंच केलं पाहिजे. म्हणजे इथे प्रेम कुठे आहे? प्रेम तर म्हणते की तुझी जी इच्छा ते कर, तुला जे चांगलं वाटते, जे आवडते ते कर, माझ्या इच्छेप्रमाणे तुला करायची गरज नाही. पण इथे आईवडील आपल्या मुलांना प्रॉपर्टी समजतात. ते प्रेम करतात, पण त्यांना शेवटी गुलाम करून टाकतात. त्या दिवशी माझ्याकडे एक भक्त आला होता आणि तो सांगत होता, म्हणे मुलीसाठी आम्ही एक मुलगा बघितला होता, पण तो मुलगा म्हणे असा काही त्या वडिलाच्या कंट्रोलमध्ये होता की वडील त्याला काहीच करू देत नव्हते, त्याला घराच्या बाहेरच पडू देत नव्हते. तो मार्केटमध्ये जात नव्हता, कुठे फिरायला जात नाही, कुठे घराच्या बाहेरच पडत नाही, कारण वडिलांच्या परवानगीशिवाय तो काहीच करू शकत नाही. आता एवढं त्याला गुलाम करून टाकलेलं आहे. काही जरी म्हटलं तरी तो म्हणतो की माझ्या वडिलांना विचारा, माझ्या वडिलांनी हो म्हटल्याशिवाय मी करणार नाही. आता बघा, त्या वडिलांनी मुलाची जी वाढ आहे किंवा विकास आहे तो पूर्णपणे नष्ट करून टाकला. आता पूर्णपणे तो मुलगा वडिलाच्या हातातली बाहुली झाला. वडील जसं म्हणेल तसंच करणार. तो पत्नीला घेऊन बाहेर जाणार नाही, फिरायला जाणार नाही, कुठेच जाणार नाही, मार्केटमध्ये जाणार नाही. वडिलांना परवानगी दिली तरच जाईल. म्हणजे बघा, हे काही प्रेम आहे का? तुम्ही त्याला पंगू करून टाकलं. जे तुम्ही त्याला तुमची प्रॉपर्टी समजले, तुम्ही त्याच्यावर अधिकार गाजवू लागले आणि त्याची वाढच होऊ दिली नाही. त्याला जगामध्ये कसं राहावं व्यावहारिक ज्ञानच नाही आहे.
तो कोणाशी बाहेर बोलूही शकत नाही, 4 शब्दही बोलू शकत नाही. अशा प्रकारे त्याला पंगू करून टाकलं, कारण वडिलाला स्वतःच्या कंट्रोलमध्ये पाहिजे होता. आता याला प्रेम म्हणणार का? ही तर गुलामी आहे. तुम्ही तुमच्या मुलालाच गुलाम करून टाकलं, की तुमचा मुलगा तुमचा गुलामच राहिला पाहिजे, तुमच्याच कंट्रोलमध्ये राहिला पाहिजे, तुम्ही सांगितलं तेच केलं पाहिजे. आता याला काही आपण प्रेम म्हणणार? आणि बाकी जड वस्तूवर, आता ज्या गोष्टी जड आहे, नश्वर आहे, माहिती आहे एक दिवस जाणार आहे, अशा गोष्टीवर आपण प्रेम करतो, ते काही स्थूल प्रेम आहे. अरे तुम्ही हे स्थूल प्रेम करता आणि तुम्ही ज्या गोष्टीवर प्रेम करता त्या गोष्टी सगळ्या नश्वर आहेत, राहणाऱ्या नाही का? मग एवढं त्याच्यामध्ये आसक्त होता कशाला? तुम्ही एवढं प्रेम करता पण शेवटी एक दिवस ती वस्तू नष्ट होणार. तुम्ही समजा एखादा चांगला ग्लास विकत आणलेला असेल किंवा कब्बशी विकत आणलेली असेल, खूप त्या कब्बशीवर तुमचं प्रेम आहे, पण एक दिवस ती खाली फुटली, पडली आणि फुटली. आता बघा तुमचा क्रोध, तुम्ही सगळ्यांना घरामध्ये रागावणार, कोणी फोडली कोणी फोडली कोणी फोडली. म्हणजे माणसापेक्षा ती कब्बशीत तुम्हाला जास्त प्रिय आहे, माणसापेक्षा तुम्ही त्या कब्बशीवरच जास्त प्रेम करता. म्हणजे बघा माणसाची काय अवस्था झालेली आहे. एवढा तो स्थूल झालेला आहे की स्थूल गोष्टींवर प्रेम करणं एवढंच त्याला माहिती आहे. तो कोणाची पर्वा करत नाही, तो माणसाची पण पर्वा करत नाही, तो फक्त वस्तूंची पर्वा करतो. त्याला वस्तूच जास्त महत्त्वाच्या वाटतात, त्याला मनुष्य महत्त्वाचा वाटत नाही. म्हणजे अशा प्रकारचं आपलं प्रेम झालेलं आहे. म्हणजे ते शुद्ध प्रेम भगवंताने दिलेलं आहे, पण बघा आपण कसं त्याला जगामध्ये विखरून टाकलेलं आहे. आणि अशा प्रकारे जर आपलं पॉझिटिव्ह प्रेम असेल, सेल्फिश असेल, क्रूड असेल, ब्लाइंड फेथ आपण म्हणतो, अंधप्रेम. आता अंधप्रेम पण असतात, माहीत असते की इथे प्रेम केल्यामुळे धोका आहे, तरी करतात. आता आपण पेपरमध्ये वाचतो, आपले मोठे मोठे मिलिटरीचे ऑफिसर कधी कधी पकडल्या जातात. आता विदेशी स्त्रिया दिसायला अतिशय सुंदर, त्या अशा अधिकाऱ्यांना मोहात पाडतात. आता ते सगळे त्यांचे गुप्तहेर असतात, ते गुप्तहेर अधिकाऱ्याला प्रेमात पाडतात. ह्या अधिकाऱ्याला कळत नाही की विदेशी महिलेशी प्रेम केलं तर ती विदेशी महिला आपल्याकडून सगळं काही काढून घेणार. पण हे लोक आंधळे असतात, यांना आपल्या देशाचं हित कळत नाही. अशा मुलींशी प्रेम करतात, लग्न करतात आणि सगळी जी काही सिक्रेट माहिती आहे ती सगळी गुप्त माहिती इतर देशांना पोहोचवतात. म्हणजे असे पण उदाहरणं आपण बघतो. म्हणजे हे काय आहे? आंधळ प्रेम नाही का? तुम्हाला माहिती आहे की हे प्रेम केल्यामुळे धोका आहे, आपण कधीही फसवल्या जाऊ शकतो. आणि मग आपल्या देशावरचं प्रेम कुठे गेलं? त्या प्रेमामुळे, एका मुलीच्या प्रेमामुळे तुम्ही तुमचा देश विकायला निघाले. ही कुठली बुद्धिमत्ता? तर अशा प्रकारे बघा मनुष्य कसा ह्या प्रेमाचा व्यवहार करतो. आणि या प्रेमाचा व्यवहार या जगामध्ये करतो, किती प्रकारे करतो. म्हणजे ज्यासाठी हे प्रेम दिलेलं आहे त्यासाठी तो मुळीच वापरत नाही, पण ज्या गोष्टीसाठी हे प्रेम नाही तिथे हे सगळं तो प्रेम दाखवतो. पण अशा प्रकारचं प्रेम काहीही कामायचं नाही. म्हणजे प्रेमासाठी प्रेम, मी प्रेम करतो पण काहीही कसलीही अपेक्षा करत नाही. आणि भगवंताचं प्रेम तर काय असते? अहैतुक. म्हणजे भगवंत आपल्याकडून काहीच अपेक्षा करत नाही तरी ते आपल्यावर प्रेम करतात. आपण भगवंतावर प्रेम करतो, ही तरी आशा असते की भगवंत आपल्याला मुक्ती देईल. काही काही भक्तांना वाटते की भगवंतावर प्रेम केलं तर आपल्याला ज्ञान, भक्ती, मुक्ती मिळेल. पण काही असे भक्त असतात की ते काहीच मागत नाही, पण भगवंत मात्र तुमच्याकडून काही अपेक्षा ठेवत नाही. तुम्ही त्याला पैसे देऊ शकत नाही, तुम्ही त्याला जमीन देऊ शकत नाही, तुम्ही काहीच देऊ शकत नाही, तो कशामुळेही प्रसन्न होणार नाही. तुम्ही जर त्याच्यावर प्रेम केलं तरच तो प्रसन्न होईल. तो तुमच्यावर प्रेम करतो, तुमच्याकडून काही अपेक्षा करत नाही. तुम्ही मात्र त्याच्यावर प्रेम करता पण त्याच्याकडून अपेक्षा ठेवता की मला हे देत, मला हे मिळून दे, मला ते मिळून दे.
म्हणजे हे प्रेम जरी आपल्यामध्ये स्वाभाविक आहे, ते भगवंताने दिलेलं आहे. आता त्या प्रेमाची दिशा ह्या जगाकडून भगवंताकडे वळवायची, दुसरं काही करायचं नाही. एकमात्र भगवंत हाच प्रेमास्पद आहे, तोच आपल्या प्रेमासाठी एकमात्र पात्र आहे. दुसरे ह्या जगातली कोणतीही वस्तू आपल्या प्रेमासाठी पात्र नाही. याचा अर्थ असा नाही की आपण द्वेष करायचा, म्हणजे आपल्या घरच्या लोकांवर प्रेम करायचे नाही असं नाही आहे. आपण सगळ्यांवर प्रेम करायचं, पण कुठेही आसक्त व्हायचं नाही. हे जाणून असायचं की आपण यांच्यावर प्रेम करतो, पण हे काही आपले नाही. भगवंत एकमात्र आपला आहे. हे माझं कर्तव्य आहे म्हणून मला करावं लागतं. मी इथे निष्ठुर होऊन राहणार नाही, मी पाषाण हृदय होऊन राहणार नाही. मला सगळ्यावर प्रेम करावंच लागेल. पण मनामध्ये हे पक्क माहीत असतं की हे प्रेम करतो, पण हे प्रेम काही खरं नाही, हे नष्ट होणार आहे. आणि हे जर माहीत असेल तर तुम्हाला दुःख होणार नाही. तुमची एखादी वस्तू गेली तरी दुःख होणार नाही. तुमचा एखादा कोणी मुलगा वारला तरी दुःख होणार नाही, कारण ज्याची वस्तू होती तो घेऊन गेला. मला त्यानंच दिलेलं होतं, तो घेऊन गेला. मला दुःख करण्याचं काय कारण आहे? तो सगळी भगवंताची इच्छा समजतो. तो कशामध्ये अडकत नाही. तो संसारामध्ये राहतो, सगळे व्यवहार करतो, पण कुठेच आसक्त होत नाही. फक्त भगवंतावरच तो प्रेम करतो. त्याचं खरं प्रेम भगवंतावरच असतं, कारण त्याला माहीत असतं की तोच आपला एकमात्र आधार आहे. हे सगळं आपण जगात आल्यामुळे आपल्याला करावं लागत आहे, पण हे सगळं नश्वर आहे, नष्ट होणार आहे. तेच प्रेम अमर आहे, म्हणून तो भगवंतावरच प्रेम करतो. आपले कर्तव्य पार पाडतो, पण प्रेम मात्र भगवंतावर करतो. या जगावर आसक्त होत नाही, कशामध्येच गुंतून पडत नाही. अशा प्रकारचं प्रेम जे आपल्या हृदयामध्ये भगवंताने दिलेलं आहे, आपण त्याला अशुद्ध करून टाकलेलं आहे. आता त्याला शुद्ध करावं लागेल. जर ह्या प्रेमाची दिशा आपण भगवंताकडे वळवून दिली तर ह्या जगावरचं प्रेम आपोआपच कमी होत जाईल. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की तुम्ही जर पूर्वेकडे गेले तर पश्चिम दिशा आपोआपच मागे पडेल. तुम्ही जेवढे भगवंताकडे जाल तेवढं हे जग आपोआपच मागे पडेल. तुम्हाला काही करावं लागणार नाही. फक्त भगवंतावर प्रेम करायला शिका, म्हणजे ह्या जगावरचं प्रेम आपोआप कमी व्हायला लागेल. कारण तेव्हा तुम्हाला कळेल की भगवंताचं प्रेम दिव्य प्रेम आहे. त्याची या भौतिक प्रेमाशी तुलनाच होऊ शकत नाही. दिव्य लोक से दिव्य प्रेम को धरती पर तुम लाए, रामकृष्ण तेरे प्रेम की गंगा घर घर बहती जाए. ते भगवंताचं दिव्य प्रेम आहे. ते दिव्य प्रेम आहे आणि ते दिव्य प्रेम सगळ्यांना आलिंगन देत आहे, सगळ्यांना आपलं करून घेत आहे. आणि ते प्रेम या जगातलं नाही. दिव्य लोक से दिव्य प्रेम को धरती पर तुम लाए, रामकृष्ण तेरे प्रेम की गंगा घर घर बहती जाए. तर हे भगवंताचं प्रेम घराघरापर्यंत पोचलं पाहिजे, म्हणजे लोकांना कळेल की भगवंताचं प्रेम कसं असतं. भगवान श्री रामकृष्णांचे शिष्य म्हणायचे, अरे म्हणे आम्ही तुमच्यावर काय प्रेम करतो, आम्ही तुमच्यावर प्रेम करू शकत नाही. ठाकूरांनी आम्हाला त्यांचं प्रेम देऊन गुलाम करून टाकलेलं आहे. त्यांच्या प्रेमाची तुलनाच होत नव्हती. त्यांनी प्रेमाच्या बंधनाने आम्हाला सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे. त्यांच्या प्रेमाचं वर्णनच करणं शक्य नाही. आम्ही तुमच्यावर काय प्रेम करू शकतो. तुम्ही खरोखर भाग्यवान आहात की भगवान श्री रामकृष्णांना न बघतासुद्धा तुम्ही त्यांच्याकडे आलेले आहात. आम्ही त्यांना बघून आलो, त्यांच्या प्रेमाचं गुलाम होऊन आम्ही त्यांच्याकडे आलो, त्यांच्या प्रेमानं प्रभावित होऊन त्यांच्याकडे आलो. आम्हाला कळलं की आईवडिलांपेक्षाही ते आमच्यावर जास्त प्रेम करतात, म्हणून आम्ही त्यांच्याकडे आलो. तर हे असतं भगवंताचं प्रेम. त्यामध्ये कसलीही अपेक्षा नसते. स्वामी योगानंदजी महाराज ते ठाकूरांचे भक्त होते, ईश्वरकोटीमधले होते. लग्न करण्याचा मुळीच विचार नव्हता. खूप साधना करायचे. कानपूरला नोकरी करताना तिथे नातेवाईकांनी सांगितलं
किंवा योगीन रात्रंदिवस ध्यानामध्ये डुबलेला असतो. तेव्हा घरच्या लोकांना काळजी वाटली की हा संन्यासी तर होणार नाही. त्याला टेलिग्राम पाठवला, घरी बोलावून घेतलं. आई म्हणाली की अरे योगीन, तुझं लग्न ठरलेलं आहे, आता तू लग्न केलंच पाहिजे. मी लग्न करणार नाही, तू लग्न कर, कारण तुझ्या वडिलांनी शब्द दिलेला आहे, तुझ्या वडिलाचा अपमान होईल. तरी योगीन काही राजी होईना. तेव्हा आई म्हणते कमीत कमी माझ्यासाठी तरी लग्न कर. मी तुला म्हणते माझ्यासाठी तरी लग्न कर, कारण वडिलाचा मान राखला पाहिजे. आता आईचे अश्रू बघून, आईचा आग्रह बघून शेवटी योगींनी लग्न केलं. लग्न केलं तरी कुटुंबाकडे लक्ष नव्हतं, कारण संसारात मनच नव्हतं. तेव्हा आई म्हणते अरे योगीन, तू लग्न केलं पण पैसे कमावत नाही, कुटुंबाकडे बघत नाही, हे काय? तेव्हा योगीन म्हणाला की आई, तू मला आग्रह केला म्हणून मी लग्न केलं. तेव्हा आई म्हणते कुणी काही कुणाच्या आग्रहानं लग्न करत असते का? तुझी जर इच्छा नसती तर तू कशाला लग्न केलं असतं? आता बघा, स्वतःची आई जी आग्रह करते तीच म्हणते की तुझी इच्छा नसती तर तू लग्न केलंच नसतं. तेव्हा योगीन म्हणतो की आता मला कळलं की भगवान श्री रामकृष्णांशिवाय या जगामध्ये कोणीच खरं प्रेम करत नाही. त्याच दिवशी घर सोडून ठाकूरांकडे गेले आणि ठाकूर म्हणाले अरे ठीक आहे, लग्न केलं तर काय झालं, मी पण लग्न केलं आहे, सांग तुला काय व्हायचं आहे, तुला संन्यासी व्हायचं आहे की तुला गृहस्थ व्हायचं आहे? एक नाही, तुनं 1000 लग्न केले तरी तुझं कोणीही काही बिघडवू शकणार नाही, जर माझी कृपा असेल तर. जर इथली कृपा असेल तर तुझं कोणी काहीच बिघडू शकणार नाही. तू सांग तुला पाहिजे काय, तुला गृहस्थ व्हायचं आहे की संन्यासी व्हायचं आहे? तेव्हा योगीन म्हणाला की नाही, मला संन्यासीच व्हायचं आहे. आणि योगीन संन्यासी झाले, स्वामी योगानंद झाले. आता बघा, स्वतःची आई म्हणते की तुझी इच्छा नसती तू लग्न कशाला केलं असतं. तेव्हा इथे काय म्हणतात योगीन महाराज, आत्ता मला कळलं की भगवान श्री रामकृष्णाचं प्रेमच हे खरं खरं प्रेम आहे. जी आई मला आग्रहानं लग्न करायला सांगत होती ती आता म्हणते की तुझ्या इच्छेने लग्न केलेलं आहे, माझ्या इच्छेने केलेलं नाही आहे. असं जग आहे. म्हणजे जगातलं प्रेम हे असंच राहणार आहे. पण भगवंताचं प्रेम बघा, श्री रामकृष्णांचं प्रेम बघा. त्याला ओढून घेतलं, संसाराच्या बंधनातून बाहेर काढलं आणि म्हणे तुला काही घाबरायची गरज नाही, मी आहे ना, तुला काय पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. तुला सांग संन्यासी व्हायचं आहे का, गृहस्थ व्हायचं असेल तुझ्या पत्नीला घेऊन ये, मी तुझा मार्ग मोकळा करून देईल. म्हणजे बघा, ही असते भगवंताची शक्ती, हे असते खरं खरं भगवंताचं प्रेम. भगवंताच्या प्रेमाची आपण कल्पना करू शकत नाही. भगवंत आपल्यावर इतकं प्रेम करतात, आपल्याला त्याची कल्पना नाही, आपण कधी ते अनुभवलंच नाही. जर तुम्ही भगवंताचं प्रेम अनुभवलं तर या जगातलं सगळं प्रेम तुम्हाला दिसेल की सगळं तुच्छ आहे, सगळं स्वार्थी आहे, सगळं स्वार्थानं भरलेलं आहे. काही ना काहीतरी अपेक्षा असतेच. बिना अपेक्षेनं कोणीही खरं खरं प्रेम करत नाही. आई वडिलांनासुद्धा अपेक्षा असते की मुलांनी म्हातारपणामध्ये आमचा सांभाळ करावा, त्यांची पण काहीतरी अपेक्षा असते. म्हणजे हे आहे प्रेम. तर हे प्रेम आपल्या हृदयात आहे. इथे नारद ऋषी म्हणतात की सोपा मार्ग आहे, कारण फक्त ह्या प्रेमाची दिशा तुम्हाला भगवंताकडे वळवून द्यायची आहे. प्रेम तर तुमच्याकडे आहेच. तुलसीदासांच्या हृदयामध्ये प्रेम होतं, ते पत्नीवर खूप प्रेम करायचे, पण त्या प्रेमाची दिशा बदलून दिली तर त्यांना भगवान रामचंद्राचा लाभ झाला, दर्शन झालं भगवंताचं. बघा, तेच प्रेम पत्नीवर जेवढं होतं ते भगवंताकडे वळवून दिलं आणि ते संत तुलसीदास झाले. म्हणजे अशा कितीतरी संतांच्या जीवनामध्ये घटना आहेत की पूर्वी त्यांचं प्रेम जगावर होतं, पण त्यांनी त्या प्रेमाची दिशा भगवंताकडे वळवून दिली, त्यामुळे ते महान संत होऊ शकले. तर इथे म्हटलं आहे की भक्तीचा मार्ग सोपा आहे, कारण आपल्या हृदयामध्ये भक्ती आहे, फक्त त्या भक्तीची दिशा भगवंताकडे वळवून द्यायची आहे. म्हणून अन्यस्मात् सौलभ्यम भक्तो, अन्य मार्गापेक्षा भक्तिमार्ग हा सोपा आहे. शांतिरूपात परमानंद रूपाच्य. आता इथे म्हटलं आहे की शांतिरूपात
परमानंद रूपाच्य, म्हणजे इथे प्रत्येकाला काय पाहिजे, शांती पाहिजे आणि परमानंद पाहिजे. तर ही भक्ती तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी देऊ शकते. भक्तीमध्ये ते सामर्थ्य आहे, कारण ही साधारण भक्ती नाही, ही पराभक्ती आहे. जेव्हा तुम्हाला पराभक्ती प्राप्त होते तेव्हा तुम्हाला शांती प्राप्त होते आणि परमानंद प्राप्त होतो. पण बघा, सुरुवातीलाच अपेक्षा ठेवू नका. बरेचदा आपल्याला काय वाटतं की आध्यात्मिक मार्गावर गेल्यानंतर आपल्याला लगेच शांती आणि आनंद मिळेल, असं होत नाही. म्हणजे आध्यात्मिक जीवन सुरू केलं, थोडं ध्यान केलं आणि लगेच शांती मिळेल आणि सुख मिळेल, असं कधी होतं का? सुरुवातीला आपल्याला कठोर साधना करावी लागते. मार्गामध्ये कितीतरी अडथळे येतात. जेव्हा ध्यान करायला मनुष्य बसतो तेव्हा त्याला कळतं की ध्यान करणं किती कठीण आहे. पूर्वी त्याला माहिती नव्हतं. आता त्याला माहिती आहे की त्याच्या मनामध्ये किती कचरा पडलेला आहे. तो सगळा कचरा वर येतो, तो सगळा काढून फेकावा लागतो. आपलं मन तयार नाही, आपलं मन अशुद्ध आहे, विषयासक्त आहे आणि अशा मनाद्वारे तुम्हाला शांती आणि आनंद मिळणार. तरी पण साधना करताना थोडाफार आनंद मिळतोच, कारण आपण इतर विचार टाळण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे मन थोडं शांत होतंच. पण इथे शांती आणि आनंद हा भक्तीचा जरी अंतिम उद्देश असला की तुम्हाला परमशांती मिळेल आणि उच्च आनंद मिळेल, परमानंद मिळेल, या दोन्ही गोष्टी मिळेल. पण केव्हा? तुम्ही तिथे पोचल्यानंतर. सगळे संत तिथे पोचले, पण त्या अवस्थेपर्यंत पोचण्यापूर्वी त्यांना किती दुःख भोगावी लागली, किती संघर्ष करावा लागला, किती चिकाटीनं साधना करावी लागली. त्याशिवाय होत नाही. म्हणजे सुरुवात केली आणि लगेच मिळालं पाहिजे असं नाही आहे. तुम्हाला अनेक वर्ष वाट बघावी लागेल. तुमच्यामध्ये तेवढी चिकाटी पाहिजे. मी काही मिळालं नाही तरी मी साधना करतच राहणार. अशा प्रकारे जर तुम्ही काही वर्ष साधना केली तर तुम्हाला कुठे थोडी थोडी ग्लिम्स मिळेल. एकदम काही परमशांती मिळणार नाही, एकदम काही आनंद मिळणार नाही, पण त्याची झलक तुम्हाला मिळेल. तुम्हाला कळून चुकेल की काहीतरी आहे, इंद्रियाच्या पलीकडे काहीतरी आहे असं तुम्हाला कळेल. पण सुरुवातीला अपेक्षा ठेवू नका. म्हणजे संघर्ष करत राहा. संघर्ष प्रत्येकाला करावंच लागणार आहे आणि साधनेमध्ये संघर्ष करणं यामध्ये सुद्धा आनंदच आहे. कठीण मार्गावर प्रवास करणंसुद्धा आनंदच आहे. मार्ग खडतर, पण खडतर मार्गावर प्रवास करणं आनंद आहे म्हणून तर लोक एव्हरेस्टवर जातात ना. जर एव्हरेस्ट पर्वत चढण्यामध्ये आनंद नसता ते कशाला गेले असते? त्यांना माहिती आहे कठीण आहे, तरी पण त्यांना त्यामध्ये आनंद मिळतो. कठीण गोष्ट करण्यामध्ये सुद्धा आनंद आहे. तर इथे आपल्याला सुरुवातीला कठोर तपस्या करावी लागेल. आपल्याला काहीही मिळणार नाही. आता काही लोक शेतीचा व्यवसाय करतात. आता ते राहतात शहरामध्ये, पण त्यांना कोणीतरी सांगितलं की शहरात राहून आपण जर गावामध्ये शेती केली तर खूप प्रॉफिट मिळेल. ते एकदम 500 एकर जमीन भाड्यानं घेतात, त्यामध्ये नांगर हे ते सगळं करतात आणि सतत 2-3 वर्ष पाऊस समजा आला नाही तर त्यांना प्रॉफिट तर होतच नाही, पण तिथे लॉस होतो. त्यांना वाटतं की अरे आपण नफा कमवण्यासाठी शेती केली आणि आता 3 वर्ष झाले पाऊस नाही, सगळे आपलं नुकसान झालेलं आहे, सगळं लॉसमध्ये गेलेलं आहे. हे काही खरं नाही. मग ते सोडून देतात आणि शहरामध्ये येऊन पुन्हा आपला बिझनेस करतात. पण गावामधले जे खानदानी शेतकरी आहे ते कधीही शेतीचा व्यवसाय सोडत नाही. श्री रामकृष्ण म्हणतात की खानदानी शेती 1 वर्ष पाऊस झाला नाही, 2 वर्ष पाऊस झाला नाही तरी तो शेती सोडत नाही, कारण शेती हाच त्याचा उपजीविकेचा एक मार्ग साधन असते. त्यामुळे तो पाऊस आला नाही तरी शेती करतच राहतो, कारण तो खानदानी शेतकरी आहे. आता जे शांतीसाठी आणि आनंदासाठी आध्यात्मिक मार्गावर येतात आणि त्यांना शांती आणि आनंद मिळाला नाही ते सोडून देतात. आता भगवंतावर जर खरोखर प्रेम असेल
तुम्हाला दुःख जरी झाले असेल, कारण भगवंत तुमची परीक्षा घेईल, तुम्हाला खूप विघ्न निर्माण करेल, पण ते सगळे सहन करून तुम्ही चिकाटीनं जर तुमच्या साधना मार्गावर जर पुढे जात राहिलात तर एक दिवस तुम्हाला आनंद आणि शांती मिळेल. पण सुरुवातीलाच अपेक्षा करू नका. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की वादळामध्ये जेव्हा तुम्ही नौका टाकता तेव्हा ते वादळाच्या बाहेर काढायसाठी खूप संघर्ष करावा लागतो. आणि ते म्हणायचे वादळ म्हणजे काय, कामिनी कांचनच वादळ आहे. हे कामिनी कांचनाची आसक्ती दूर होण्यासाठी साधना करावी लागते. आणि मनामधून ही आसक्ती निघून गेली की मग शांतीच शांती आहे, मग आनंदच आनंद आहे. फक्त आपल्याला बाधा दूर करायची आहे, कारण तो आनंद आणि शांती तर आपल्या आतमध्येच आहे, पण त्याच्यावरती आवरण पडलेलं आहे. हे जे विकार आहे, विषयाची आसक्ती आहे, हे सगळी झंझावत आहे, ती तुम्ही साधना करून पहिले दूर करा, मन शुद्ध करा. आपोआप ते प्रेम तुमच्यामधलं प्रगट होणारच आहे. तुमच्यामध्ये प्रेम आहे, ज्ञान आहे, सगळं तुमची संपत्ती आहे. पण सुरुवातीला संघर्ष करावा लागेल. आपोआप काही ही गोष्ट प्राप्त होण्यासारखी नाही. म्हणून म्हटलं आहे की शांतिरूपात परमानंद रूपाच्य. तर ही भक्ती कशी आहे, तुम्हाला परम शांती देऊ शकते आणि परम आनंद पण देऊ शकते. पण सुरुवातीला आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जो कचरा पडलेला आहे तो काढावा लागेल. आणि जेव्हा आपण काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनेक विघ्न निर्माण होतात आणि अशा वेळेस आपण सोडून देतो, आपण मार्ग सोडून देतो. बरेचदा साधू ब्रह्मचारी इथे येतात, 2-3 वर्ष साधना करतात, त्यांना काहीही प्राप्त होत नाही. त्यांचं मन अजूनच चंचल होतं, मनामध्ये अजून वाईट विचार येतात आणि पुढे सुरू ठेवण्याची त्यांची तयारी नसते, तेवढी इच्छाशक्ती नसते आणि मग सरेंडर करतात आणि सोडून पुन्हा आपल्या संसाराच्या मार्गाने लागतात. त्यांना योगभ्रष्ट म्हटलेलं आहे. हे असे योगभ्रष्ट का होतात, कारण मार्गापासून च्यूत होतात. जे त्यांच्यामध्ये तेवढं धैर्य नाही आहे की कितीही जरी आपल्याला संघर्ष करावा लागला तरी एक दिवस आपण ध्येयापर्यंत पोहोचूच. कारण सगळ्या संतांचे अनुभव आहे, त्यांना परमानंद मिळाला आहे, त्यांना शांती मिळालेली आहे, आपल्यालाही मिळेल. पण धीर धरावा लागेल, पराभक्ती प्राप्त करावी लागेल. त्यामुळे सुरुवातीला हे सगळे नियम पाळावे लागतील. जीवनामध्ये शिस्त पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे. दररोज ध्यान, जप, साधन, भजन, कर्म केलं पाहिजे. तेव्हा कुठे तो आनंद हळूहळू मिळेल. सुरुवातीला तुम्हाला भगवंत थोडे थोडे अनुभव देतील, तुमचा विश्वास वाढावा म्हणून. पण आपण मात्र पुढे पुढे जात राहिलो पाहिजे. त्या थोड्या थोड्या अनुभवावरती आपण समाधान मानू नये. ठाकूर म्हणायचे की गो फॉरवर्ड, गो फॉरवर्ड, गो फॉरवर्ड. पुढे जा, पुढे जा, पुढे जा. चंदनाचं वन आहे, हिऱ्याची खाण आहे, सोन्याची खाण आहे, रत्नाची खाण आहे. थोडंसं मिळालं म्हणून समाधान मानून शांत बसू नका, पुढे पुढे जात राहा. शेवटी अनंत आनंद आणि अनंत शांती मिळेल. मग त्याच्या पलीकडे काहीही नाही. तो आहे, आपण म्हणतो त्याला परम उच्च आदर्श, परमोच्च आदर्श आहे, कल्मिनेशन. मग त्यापेक्षा जास्त प्राप्त करण्याचं काहीच राहत नाही. म्हणून इथे म्हटलं आहे शांती रूपात परमानंद रूपाच्य. म्हणजे ही भक्ती कशी आहे, तुम्हाला परम शांती देणारी आहे आणि परम आनंद देणारी आहे. जेव्हा तुम्ही ती पराभक्ती प्राप्त करता तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात. पण धीर ठेवून सुरुवातीला तपस्या करत जा, साधना करत जा. आणि ह्या गोष्टी सुरुवातीलाच मिळाव्या. आणि म्हणून आध्यात्मिक मार्गाकडे येणारे लोक ह्या गोष्टी मिळाल्या नाही तर सोडून निघून जातात, कारण त्यांना वाटते की लवकर मिळालं पाहिजे. आध्यात्मिक जीवन काही शॉर्टकट नाही. लोकांना वाटते की 8 दिवसामध्ये कुंडलिनी जागी झाली पाहिजे, 8 दिवसामध्ये अनुभव आला पाहिजे, दर्शन झालं पाहिजे. एवढं सोपं असतं तर सगळेच या मार्गाने आले असते. ऋषींना हिमालयात जाऊन एवढे कठोर तपस्या करायची काय गरज होती. सुरुवातीला संघर्ष आहे. वस्त्राच्या धारेवर चालण्यासारखं आहे. क्षुरश्च धारा निशिता दुरत्यया. म्हणून सुरुवातीलाच तुम्ही आनंद आणि शांतीची अपेक्षा ठेवू नका. ती मिळेल, पण जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल तेव्हा. तोपर्यंत तुम्हाला संघर्ष करावा लागेल. मध्ये मध्ये थोडाफार आनंद मिळेल, थोडीफार शांती मिळेल, पण पुन्हा अशांती येईल, पुन्हा दुःख येईल.
तर या सुखदुःखामधून शांती अशांतीमधून पुढे पुढे जात राहायचं आहे. तेव्हा कुठे ती शांती आणि परमानंद आपल्याला भक्तीच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतो. त्यानंतर प्रमाणांतरस्य अनपेक्षत्वात स्वयंप्रमाणत्वाच्य. तर इथे काय म्हटलं आहे की प्रमाणांतरस्य अनपेक्षत्वात, म्हणजे इथे तुम्हाला कोणत्याही प्रमाणाची गरज नाही. भक्ती का श्रेष्ठ आहे? कारण भक्ती स्वतःच प्रमाण आहे. स्वयंप्रमाणत्वात. आता माझ्या हृदयामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे. कोणी म्हटलं की दाखवा बरं. आता मी नाही दाखवू शकत, कोणीच दाखवू शकत नाही, कारण त्याला प्रमाण नाही आहे. ते प्रमाण कसं करणार? तुम्ही मोजून दाखवणार आहे का? कारण ती फिलिंग आहे, ते इमोशन आहे, ते तुम्ही तुमच्या इंद्रियाच्या माध्यमातून बघू शकत नाही. ह्या जगातल्या गोष्टी तुम्ही बघू शकता. त्याला म्हटलं आहे 3 प्रकारचे हे प्रमाण आहे. तर कोणकोणतं आहे? पहिलं आहे प्रत्यक्ष प्रमाण, म्हणजे इंद्रियाद्वारे आपण जी गोष्ट बघतो ते प्रत्यक्ष प्रमाण आहे. आता इथे माझ्यासमोर शिवजीची मूर्ती ठेवलेली आहे, मी बघतो आहे, हे प्रमाण आहे की माझ्या डोळ्यांना मला दिसते आहे. किंवा मी रस्त्याने जात आहे, एका ठिकाणी आग लागलेली आहे, मी डोळ्यानं बघत आहे की ते घर धोधो करत जळत आहे. प्रत्यक्ष प्रमाण आहे, माझ्या डोळ्यानं मी बघितलेलं आहे. पण भक्ती किंवा आध्यात्मिक गोष्टी किंवा आत्मा किंवा ईश्वर हा इंद्रियाद्वारे बघता येत नाही. याला प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे तुम्ही बघूच शकत नाही. ही काही वैज्ञानिक गोष्ट नाही आहे, ही अध्यात्मविज्ञान आहे. भौतिक विज्ञान तुम्ही इंद्रियाद्वारे बघू शकता, पण आध्यात्मिक गोष्टी सूक्ष्म आहेत, त्या इंद्रियाच्या अतीत आहेत. आता हे झालं प्रत्यक्ष प्रमाण. दुसरं अनुमान प्रमाण. मी खोलीच्या बाहेर आलो आणि मला खोलीच्या बाहेर दिसलं की एका ठिकाणी खूप काहीतरी जळत आहे किंवा धूर येत आहे खूप. जेव्हा मी धूर बघतो की बिल्डिंगमधून धूर येत आहे, मग मी अनुमान करतो की त्या ठिकाणी धूर आहे, म्हणजे कुठेतरी आग लागली असली पाहिजे. तो अनुमान झाला, मी जाऊन प्रत्यक्ष बघितलं नाही. पण जर धूर असेल तर तिथे अग्नी पण असणारच, अग्नीशिवाय धूर राहू शकत नाही, म्हणून त्याला म्हटलं आहे अनुमान प्रमाण. आणि तिसरं आहे शास्त्र प्रमाण. पुस्तकामध्ये लिहिलं आहे, वहीमध्ये लिहिलेलं आहे, मी पेपरमध्ये वाचलेलं आहे, मी यूट्यूबवर बघितलेलं आहे, बातम्यामध्ये ऐकलेलं आहे की अमुक ठिकाणी अपघात झाला, इतके लोक मरण पावले. तर मी प्रत्यक्षात बघितलं नसेल तरी पण मी वाचून ऐकून ते मला माहिती मिळालेली आहे. हे 3 प्रमाणं या जगाच्या बाबतीत ठीक आहे. या जगातल्या गोष्टी या 3 प्रमाणावरून आपण प्राप्त करून घेऊ शकतो. पण भक्ती कशी आहे? स्वयंप्रमाण आहे. तुम्हाला ती प्रूव्ह करायची गरज नाही. कोणी म्हटलं की दाखवा, तुमची भक्ती दाखवायची गरज नाही, कारण तुम्ही फील करता, ती तुमची अनुभूती आहे, तुमचा अनुभव आहे. ते तुम्ही लोकांना सांगू शकत नाही की माझ्या हृदयामध्ये एवढी भक्ती भगवंताविषयी आहे. तिथे सांगायची गरज पण नाही, लोकांना आपोआपच दिसते. चैतन्य महाप्रभूकडे बघितल्यानंतर विचारावं लागत नाही की तुमच्या मनामध्ये भगवंताविषयी भक्ती आहे का. चैतन्य महाप्रभू हेच भक्तीचं प्रमाण आहे. भगवान श्री रामकृष्ण हेच भक्तीचं प्रमाण आहे. सांगायची त्यांना गरज नाही किंवा त्यांना प्रूफ दाखवायची गरज नाही की मी भगवंतावर प्रेम करतो. ते लोकांना आपोआपच दिसतं त्यांचं भगवंतावर किती प्रेम आहे ते. तेव्हा ही भक्ती कशी आहे? स्वयंप्रमाण आहे. म्हणजे ही भक्ती दाखवण्यासाठी कोणत्याही प्रमाणाची गरज नाही. आता मला भगवंताचा लाभ झालेला आहे, मी भगवंताला बघितलेलं आहे. कोणी म्हणेल की तुम्ही बघितलेलं आहे, मग आम्हाला दाखवा. आता तुम्ही जर दाखवू शकत नसाल, तुम्ही बघितलंच नाही भगवंताला, तुम्ही काहीतरी खोटे सांगता. पण अरे बाबा, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, महापुरुषांनी अनुभव घेतलेला आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्यांनी अनुभव घेतलेला आहे. एका व्यक्तीने जर अनुभव घेतला असेल, दुसरी व्यक्ती पण घेऊ शकते. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जर आपण गेलो तर आपल्याला पण तो अनुभव येऊ शकतो. ही सगळी अनुभवण्याची गोष्ट आहे, कारण ही सगळी सत्य इंद्रियाच्या पलीकडे आहे, इंद्रियातीत आहे, इंद्रिय अगोचर आहे. तेव्हा कसे तुम्ही इंद्रियाद्वारे बघणार? म्हणून इथे नारद ऋषी म्हणतात की
याला कोणत्याही प्रमाणाची गरज नाही. कारण भक्ती किंवा असं प्रेम हे स्वयंप्रमाण आहे. जो भक्ती करतो त्याला ते जाणवते, त्याच्या हृदयामध्ये भगवंताविषयी ते आकर्षण असते. कुणी कितीही म्हटलं की तू भगवंतावर प्रेम करत नाही, तरी त्याला माहिती असते की तो भगवंतावरच प्रेम करतो. भगवंतावर प्रेम नसतं तर भगवंतासाठी सगळं सोडून कशाला आले असते. भगवंताच्यासाठी सगळं घरदार, पती पत्नी, इस्टेट सगळं सोडून भगवंताची सेवा करण्यासाठी येण्याची गरज काय होती. जर स्वामीजींचं श्रीरामकृष्णांवर प्रेम नसतं तर त्यांनी एवढं मोठं कार्य कशाला केलं असतं. ते एखादे बॅरिस्टरहून पैसे कमावले असते. कारण त्यांचं भगवंतावर प्रेम होतं, हनुमंताचं रामजीवर प्रेम होतं, म्हणून त्यांनी आयुष्यभर रामजीचं कार्य केलं. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीची आज्ञा आपल्याला शिरसावंदी असते. ती व्यक्ती म्हणेल तसं आपण वागतो. भगवंतावर प्रेम केलं तर भगवंताचं काम करण्यामध्ये आपल्याला आवड असते. कारण भगवंतावर जर प्रेम असेल तर भगवंताच्या कामावर पण आपण प्रेम करतो. कारण आपल्याला माहिती असते की हे आपलं नाही, भगवंताचं काम आहे आणि आपण भगवंताचा दास आहोत. सारा जीवन चरण समर्पण, रामजी मैं नहीं हूँ मेरा, जो करना सो करले मुझसे, दास सदा हूँ मैं तेरा. भगवंता मी तुझा दास आहे, तुला जे करायचं आहे ते माझ्याकडून करून घे. मी नाही तूच आहे, मी तुझं एक माध्यम आहे. या माझ्याकडून तुला जे करायचे ते करून घे. अशा प्रकारे भक्ताचा भाव असतो बघा. त्याच्यामध्ये अहंकार मुळीच नसतो. तर जो भगवंतावर प्रेम करतो, जो भगवंताला पूर्ण समर्पित होतो, तर त्याला कोणतंही प्रमाण दाखवण्याची गरज नाही की हे प्रमाण पाहिजे की ते प्रमाण पाहिजे. त्याला काहीच दाखवायची गरज नाही. तो स्वयंप्रमाणच आहे. त्याच्याकडे बघूनच लोकांना कळते की हा खरा खरा भगवंताचा भक्त आहे. हनुमानजीला सांगायची गरज नाही की मी रामाचा भक्त आहे. लोकांना कळतेच की रामाचा भक्त आहे आणि त्यांनाही सांगायची गरज नाही की मी रामावर भक्ती करतो. कारण तो त्यांचा अनुभव आहे. त्यांना माहिती आहे की रामचंद्र हेच एकमात्र आपले आधार आहे, आपले स्वामी आहे. त्यांनाच आपण सगळं काही समर्पण केलेलं आहे. त्यामुळे तिथे कुठेही हा प्रश्न मनामध्ये निर्माण होतच नाही की मी करतो आहे, माझं काम आहे, सगळं काही जे काय आहे ते भगवंताचंच आहे. मी जे काम करतो ते भगवंताचंच करतो. मी फक्त यंत्र आहे, तेच यंत्री आहे, तेच मला चालवतात. त्यामुळे इथे प्रमाणांतरस्य अनपेक्षत्वात, कोणत्याही प्रमाणाची गरज नाही. कारण स्वयंप्रमाणत्वात, कारण भगवंतावरचं प्रेम किंवा भगवंतावरची भक्ती हे स्वयंप्रमाण आहे. आणि म्हणून भक्ती ही इतर मार्गापेक्षा सोपी आहे. हेच सांगायचं आहे त्यांना की इतर मार्गापेक्षा भक्ती सोपी आहे. कारण तिला कोणत्याही प्रमाणाची गरज नाही, दाखवण्याची गरज नाही. ती अनुभवण्याची गोष्ट आहे. भगवंतावरचं प्रेम अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि जे भगवान श्री रामकृष्ण संपर्कात आले त्यांनी ते भगवंताचं प्रेम अनुभवलेलं आहे. त्यांच्या प्रेमामुळे ते त्यांच्याशी बांधल्या गेले, त्यांचे गुलाम होऊन गेले. हे कशामुळे? भगवंताच्या प्रेमामुळे. तर हे भगवंताचं प्रेमाचं नातं हे वेगळंच आहे. फक्त भक्तच अनुभवू शकतो. जे नास्तिक लोक आहे, ज्यांचा भगवंतावर विश्वास नाही, त्या लोकांना ह्या प्रेमाची गोडी काय कळेल? ह्या प्रेमाची गोडी त्यांना कळूच शकत नाही. तुकाराम महाराज, जनाबाई यांच्यासारख्या भक्तांना विचारा, ते सांगू शकतात की भगवंताचं प्रेम कसं असतं, तो कसा भक्तांच्या अधीन असतो, भक्तांसाठी तो कसा बांधला जातो. हे भक्तांनाच माहिती असते. कारण भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये हे प्रेमाचं नातं असते. त्यानंतर लोकहानौ चिंता न कार्या निवेदितात्मलोकवेदत्वात्. तर ह्या सूत्रामध्ये म्हटलं आहे की लोकहानौ चिंता न कार्या, म्हणजे जेव्हा आपण भक्तीचा मार्ग किंवा आध्यात्मिक मार्ग स्वीकारतो तेव्हा लोक काय म्हणतील ही आपल्याला चिंता लागलेली असते. अरे लोक काय म्हणतील, म्हणजे लोकांमध्ये आपली निंदा होईल. लोकहानौ चिंता न कार्या, म्हणजे तिथे तुम्ही त्याची चिंता करू नका की मी आध्यात्मिक मार्गावर आल्यामुळे मला लोक काय म्हणतील, मला समाज काय म्हणेल.
जे बरेचदा आपल्याला ही भीती वाटते की लोक म्हणतील की अरे काय झालं, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, नाहीतर मुलगा कसा काय गेला. म्हणजे इथे तुम्ही लोकांची चिंता करू नका. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणेल. भगवान श्री रामकृष्ण जेव्हा आईला प्रार्थना करायची, जेव्हा व्याकुळून आईसाठी रडायचे, लोक पागल म्हणायचे. अरे हा पुजारी पागल झालेला आहे, हा एवढा रडतो आहे, याला घरची आठवण आलेली आहे. आता लोकांना काय कळणार. भगवान श्री रामकृष्णांच्या मनातला भाव साधारण लोकांना काय कळणार. ते त्यांची निंदा करायचे, टिंगल करायचे, त्यांची गंमत करायचे. पण भगवान श्री रामकृष्णांनी कुणाचीही पर्वा केली नाही. ते म्हणायचे की लोक की पोख, ते किड्यासारखे आहे, मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. मला लोक काहीही म्हणो, मला माहिती आहे की हाच मार्ग सत्य आहे. लोकांनी कितीही विरोध केला, लोकांनी कितीही माझी निंदा केली, तरी मला जे योग्य वाटते तेच मी करणार. लोक म्हणतात म्हणून त्यांनी काही सोडून दिलं नाही. जेव्हा रामकृष्ण मठामध्ये ब्रह्मचारी जॉईन करतात, घरचे लोक तेच म्हणतात, अरे समाज काय म्हणेल, अरे नातेवाईक काय म्हणेल, अरे लोक काय म्हणेल. आता याचीच त्यांना चिंता लागलेली असते. म्हणून ज्याला आध्यात्मिक मार्गावर यायचं असेल त्याने जगाची पर्वा करू नये किंवा लोकांचं मत काय आहे याचीही पर्वा करू नये. लोक चांगल्यालाही वाईट म्हणतात आणि वाईटालाही चांगलं म्हणतात. आपण योग्य मार्गच घेत आहो हे आईवडिला पण माहिती असते की आपला मुलगा योग्य मार्गाने जात आहे, तरीसुद्धा ते निंदा करतात, तरी मुलांना जाऊ देत नाही. म्हणजे ही आसक्ती असल्यामुळे असं होतं. म्हणून लोकहानव चिंता. आणि दुसरी चिंता म्हणजे मी जर आध्यात्मिक मार्गावर गेलो तर ह्या जगामधलं माझं काम कसं होईल. बघा, बऱ्याच लोकांना ही चिंता असते. मी जर समजा सोडून गेलो तर माझे आईवडील आहे, आता त्यांनी मला मोठं केलेलं आहे, मग त्यांचं काय होईल, त्यांची कोण काळजी घेईल. त्यापेक्षा घरी राहूनच आपल्या आईवडिलांची सेवा केलेली बरी. आता खरोखर तुमच्या मनामध्ये जर भगवंताविषयी प्रेम असेल, जर तुम्ही भगवंतासाठी व्याकुळ झालेले असाल, तर काही भगवंत तुमची काळजी घेणार नाही. भगवंताने वचन दिलेलं आहे, योगक्षेमम वहाम्यहम, की जे भक्त संपूर्णपणे माझ्यावर निर्भर असतात त्यांची सगळी काळजी मी घेतो. त्यांना भौतिक गोष्टीबद्दल काळजी करायची गरज नाही. पण बऱ्याच लोकांना वाटते की आपण जर आध्यात्मिक मार्गावर गेलो तर संसाराकडे दुर्लक्ष होईल, आपण संसार सांभाळू शकणार नाही. बघा, श्री रामकृष्णांना मास्टर महाशय म्हणाले की जर बायको म्हणत असेल की तुम्ही देवदेव जर करत असाल तर मी आत्महत्या करेल, ठाकूर म्हणाले करू द्या आत्महत्या, ती अविद्या शक्ती आहे, मायाशक्ती आहे, आत्महत्या केली तर करू द्या तिला. जी स्त्री पतीच्या आध्यात्मिक मार्गावर विघ्न निर्माण करते ती तर अविद्या माया आहे, करू द्या तिला आत्महत्या करायची असेल तर. पण नंतर ठाकूर म्हणाले की तुमचं प्रेम जर भगवंतावर खरोखर असेल तर तीसुद्धा तुम्हाला मदत करेल, इवन राजासुद्धा तुम्हाला मदत करेल. जे तुम्ही सगळ्यांची मनं जिंकू शकता, कोणीही तुम्हाला विरोध करणार नाही. पण तुमची भक्ती खरोखर प्रामाणिक पाहिजे. तुमची भक्ती प्रामाणिक असेल तर एक दिवस ते सुद्धा भक्त होतील. आज जरी त्यांचा विरोध असेल पण तुम्ही चिकाटीने जर भगवंताला धरून ठेवलं, हळूहळू ते लोक पण तुम्हाला तुमच्या मार्गामध्ये मदत करतील. म्हणजे बघा, एवढी आपल्याला संसाराची काळजी करायची गरज नाही. भगवंतासाठी तरी काहीच गरज नाही, कारण तो भगवंत विश्वंभर आहे, तो सगळ्या जगाचं पालनपोषण करत आहे. तुम्ही काय करता. तुम्ही आज आहात उद्या नाही. समजे ॲक्सिडेंटमध्ये जर एखादा मुलगा मेला, मग आता काय त्याचे आईवडील जिवंत राहत नाही का. कोणी सांगितलं आहे मनुष्याला मृत्यू कधी येईल. समजा याला चिंता लागलेली आहे. मी असे कितीतरी उदाहरणं बघितलेली आहेत की आईवडील आले, जोर करून मुलांना घेऊन गेले, नाही नाही आमच्या मुलाला सोडलंच पाहिजे. आईवडील जोर करून मुलांना घेऊन गेले आणि मुलाला घेऊन गेल्यानंतर मुलाचं लग्न करून दिलं आणि सासू सुनांमध्ये भांडणं सुरू झाली. शेवटी मुलानं आईवडिलांना सोडून दिलं, दुसरीकडे राहिला.
आणि सगळं वाटोळं केलं. दुकान होतं औषधाचं, सगळं विकून टाकलं, कर्जबाजारी झाले आणि बायकोला घेऊन फरार झाला. आता आईवडिलांकडे ते दुकान होतं तेही गेलं, मुलगाही गेला आणि म्हातारपणात त्यांना आता काहीच साधन नाही. पण त्यांची आशा काय होती की मुलाचं लग्न करून दिलं तर मुलगा आमची काळजी घेईल. उलटं झालं. त्यांना जास्त दुःखच झाले. मुलाचं लग्न झाल्यावर त्यांच्या नशिबामध्ये दुःख भोगणंच होतं. त्यांना जीवनामध्ये कधीही सुखाचा आनंद घेता आला नाही. पण त्यांना वाटलं की आपल्याला सुख मिळेल म्हणून मुलाला घेऊन गेले. मुलाचं जीवन पण नष्ट केलं, स्वतःचं जीवन पण नष्ट केलं. भगवंतांनी त्यांची काळजी चांगल्या प्रकारे घेतली असती, पण त्यांचा विश्वास होता मुलावर, भगवंतावर नव्हता. आणि म्हणून शेवटी त्यांच्या नशिबामध्ये दुःखच भोगावी लागली. म्हणजे आपल्याला संसाराचा विचार करायची गरज नाही. जर खरोखर भगवंतावर प्रेम असेल तर भगवंत सगळी काळजी घेतो. आपल्याला काहीही चिंता करायची गरज नाही. मी बेंगळुरूमध्ये होतो आणि बेंगळुरूमध्ये मी जॉईन केलं होतं PPTC म्हणून. त्यावेळेस एक ब्रह्मचारी तिथे जॉईन झाला. त्याचं नाव कृष्णा होतं. तो जॉईन झाला. 2 वर्ष होऊन गेली. मुलगा खूप सिन्सिअर, खूप डिव्होटेड, खूप हार्ड वर्कर, खूप प्रामाणिक आणि खूप भक्ती. त्यानं जॉईन केलं. आता स्वामीजींचं साहित्य किंवा रामकृष्णांचं साहित्य त्यानं पूर्वी वाचलेलं नव्हतं, म्हणून त्याचं लग्न झालेलं होतं. लग्न झालेलं होतं, एक मुलगी पण होती, तरी तो तिथे जॉईन झाला. त्याने हे सगळं लपवून ठेवलं. त्याने सांगितलं नाही की मी विवाहित आहे, मला एक मुलगी आहे, सांगितलं नाही. पण 2 वर्षानंतर त्याच्या सासू सासऱ्यांना कळलं कलकत्त्याच्या बेलूर मठामध्ये आपला जावई आहे. तेव्हा तिथून त्याच्या सासऱ्यांनी फोन केला, पत्र लिहिलं GS महाराजांना की आमचा जावई, वडिलांनी फोन लिहिले की आमचा मुलगा, त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला एक मुलगी आहे आणि तो घर सोडून निघून संन्यासी व्हायसाठी गेलेला आहे. आता हे जेव्हा बेलूर मठाला कळलं तेव्हा बेलूर मठ तर ठेवू शकत नाही. त्याच्यावर चांगली रागावली की अरे तुला सांगितलं का नाही असं. तो म्हणे मी सांगितलं असतं तुम्ही मला ठेवलं नसतं. मला सांगितलं की जा याची तिकीट काढून याला गाडीमध्ये बसून घरी पाठवून दे. मी स्टेशनवर गेलो, त्याचं तिकीट काढून त्याला गाडीमध्ये बसवलं आणि मी परत आलो. तो गाडीमध्ये काही अंतरावर गेला आणि गाडीमधून मध्येच उतरून गेला. आमचे काही साधू त्या स्टेशनवर होते. ते म्हणाले की अरे कृष्णा ब्रह्मचारी आम्हाला त्या स्टेशनवर दिसला. आम्ही म्हटलं तो गाडीने तर नाही, तो उतरला पण तिथे. तो तिथे उतरला. त्याचं वैराग्य बघा. तो घरी गेला नाही, सरळ हिमालयामध्ये निघून गेला. हा विचार करा नाही की माझ्या पत्नीचं, माझ्या मुलीचं, माझ्या आईवडिलाचं काय होईल, मुळीच विचार नाही. कारण भगवंतावरचं प्रेमच एवढं होतं, एवढं तीव्र होतं. म्हणजे भगवंत घेईल त्यांची काळजी, मी कशाला चिंता करू. तो गेला हिमालयात. हिमालयात जाऊन तिथे गंगा किनारी तपस्या केली. नाव घेतलं स्वामी कृष्णानंद आणि संपूर्ण आयुष्य हिमालयामध्ये घालवलं. आज त्याचं वय असेल 70-75 वर्ष, पण पुन्हा घरी परत गेला नाही. तर त्याच्या कुटुंबाची काळजी भगवंताने घेतली ना. भगवंत सगळ्यांची काळजी घेतात. जर अशा प्रकारे भगवंतावर प्रेम असेल तर मग आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. तो भगवंतच सगळी चिंता करतो. तो भगवंतच आपले योगक्षेमांची रक्षा करतो. कारण त्याचा संसार आहे, तोच चालवतो. आपल्याला वाटतं की आपण त्याचा संसार चालवतो, पण तोच चालवत असतो. तेव्हा अशा प्रकारे आपण बघितलं की भक्तिमार्ग किती सोपा आहे आणि कशाप्रकारे भक्तिमार्गावर आपण प्रगती करून घेऊ शकतो. आणि भगवंताचं जे प्रेम आहे ते कसं दिव्य प्रेम आहे. तर ते गाणं आपण ऐकूया. दिव्य लोकसे दिव्य प्रेम को धरती पर तुम लाए, रामकृष्ण तेरे प्रेम की गंगा घर घर बहती जाए. हे गाणं ऐकू आणि त्यानंतर आपण आजच्या चिंतनाला विराम देऊ.
दिव्य लोक से दिव्य प्रेम को धरती पर तुम लाए। दिव्य लोक से दिव्य प्रेम को धरती पर तुम लाए। राम कृष्ण तेरे प्रेम की गंगा घर घर बहती जाए। राम कृष्ण तेरे प्रेम की गंगा घर घर बहती जाए। घर घर बहती जाए, ओ घर घर बहती जाए। राम कृष्ण तेरी करुणावारी मन को शीतल कराए। राम कृष्ण तेरी करुणावारी मन को शीतल कराए। संसार के इस शोक ताप से जीव को शांति दिलाए। जीव को शांति दिलाए, हो जीव को शांति दिलाए। दिव्य लोक से दिव्य प्रेम को धरती पर तुम लाए। राम कृष्ण तेरे प्रेम की गंगा घर घर बहती जाए। घर घर बहती जाए, हो घर घर बहती जाए। राम कृष्ण तेरी कृपा वायु से चार दिशा भर जाए। राम कृष्ण तेरी कृपा वायु से चार दिशा भर जाए। भवसागर से जीवन नैया सहज पार हो पाए। सहज पार हो पाए, सहज पार हो पाए। दिव्य लोक से दिव्य प्रेम को धरती पर तुम लाए। राम कृष्ण तेरे प्रेम की गंगा घर घर बहती जाए। घर घर बहती जाए, हो घर घर बहती जाए। राम कृष्ण तेरे नाम की बंशी जीव जगत सुन पाए। राम कृष्ण तेरे नाम की बंशी जीव जगत सुन पाए। अज्ञानी और बद्ध जीव को फिर से होश दिलाए। फिर से होश दिलाए,
फिर से होश दिलाए। दिव्य लोक से दिव्य प्रेम को धरती पर तुम लाए। राम कृष्ण तेरे प्रेम की गंगा घर घर बहती जाए, घर घर बहती जाए हो, घर घर बहती जाए, घर घर बहती जाए हो, घर घर बहती जाए, घर घर बहती जाए हो। तेव्हा आपण बघितलं की भगवंताचं प्रेम कसं असतं आणि ते भगवंताचं प्रेम श्रीरामकृष्णांचं प्रेम सगळं जग व्यापून टाकणार आहे. कारण ते आचंडाला प्रत्ययतरो, स्वामीजी म्हणतात की चांडाळापर्यंत त्यांचं प्रेम जाणार आहे. त्यांनी सगळ्यांनाच हृदयाशी धरलं आहे, सगळ्यांवरच प्रेम केलेलं आहे, कुठेही त्यांनी भेदभाव केलेला नाही. आणि त्यांचं प्रेम आज लोकांची मनं जिंकून घेत आहे, लोकांचे हृदय जिंकून घेत आहे. कारण साक्षात भगवंतच आहे. त्यांचं जीवन वाचल्यानंतर, त्यांचे उपदेश ऐकल्यानंतर आपल्याला कळतं की भगवंताचं प्रेम कसं असतं. आपण कधी अनुभवलं नाही, पण आपल्या डोळ्यासमोर एक आदर्श आहे. भगवान श्रीरामकृष्णांचं वचनामृत आणि त्यांचं जीवन आहे. ते बघितल्यानंतर भगवंताचं प्रेम कशाप्रकारे असू शकतं याची थोडी आपल्याला कल्पना येऊ शकते. तेव्हा आपल्या चिंतनाला आज आपण इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.